नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धेपरीक्षेसाठी भूगोल या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। एव्हरेस्ट शिखर हे हिमालयातील सर्वोच्च शिखर टिंबटिंब या देशात आहे। नेपाळ या देशात आहे। बीबी का मकबरा कोणत्या जिल्ह्यात आहे? बीबी का मकबरा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे। जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्ग आहे। कोणत्या मृदेला भाबर मृदा असे देखील म्हटले जाते? गाळाची मृदा या मृदेला भाबर मृदा असे देखील म्हटले जाते। महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी या शहराला म्हणतात। सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश गंगा आणि टिंबटिंब नदीच्या दरम्यान तयार झाला आहे। सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश गंगा व ब्रह्मपुत्रा या नदीच्या दरम्यान तयार झाला आहे। 2019 या वर्षी झालेल्या पशुधन गणनेनुसार कोणत्या पशूंचे प्रमाण सर्वाधिक आहे? गायी या पशुचे प्रमाण सर्वाधिक आहे। खालील पर्यायांपैकी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? चेकरू हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? जांभी मृदा रत्नागिरी या जिल्ह्यात आढळते। कोणत्या भागात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत? पश्चिम महाराष्ट्र या भागात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत। चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव वसंत सागर असे आहे। खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? खरोसा लेणी औसा या तालुक्यात आहे। टिंबटिंब ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगांमध्ये बहुसंख्येने राहते। कोरकू ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगांमध्ये बहुसंख्येने राहते। जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी सुवर्णरेखा या नदीवर आहे। ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे बॉक्साइट या खनिजापासून बनवले जाते। कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? तेरेखोल ही खाडी महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे। महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे। हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या गुरुग्राम या नावाने ओळखला जातो। जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे? भारत या देशात आहे। रेडी बंदर हे टिंबटिंबच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे। रेडी बंदर हे लोह खनिजच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे। राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात। राज्यात यवतमाळ या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात। मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मनोरी खाडी मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे। सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे? सह्याद्रीची निर्मिती
प्रस्तरभंग या प्रकारामुळे झाली आहे? उमराण व मेहरुण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमराण व मेहरुण या जातीच्या बोरांसाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी टिंबटिंब आहे. अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी इटानगर आहे. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात टिंबटिंबच्या लेण्या आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगात वेरूळच्या लेण्या आहेत. भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतात अभ्रकांचे सर्वाधिक साठे झारखंड या राज्यात आहे. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 रोजी झाली. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे? महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिक येथे आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.